सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर महाशिवरात्रीला काय सेवा कराव्यात याच्याबद्दल हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि 8 मार्चला महाशिवरात्री आहे. त्या दिवशी कोणते नियम पाळावेत, केस धुवावेत का, काय खावे, गर्भवती स्त्रियांनी हे महाशिवरात्रीचं व्रत धरावं का, पिरियड्स असतील तर काय करावं, आणि महादेवांना काय वाहावे आणि काय वाहू नये, कशाचा नैवेद्य दाखवावा, तर हे सगळं आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पहिलं तर हे महाशिवरात्रीचं व्रत कोणी धरावं, तर हे महाशिवरात्रीचं व्रत सगळ्यांनी धरलं तरी चालतं. स्त्री, पुरुष, कुमारिका किंवा सौभाग्यवती असतील किंवा वयोवृद्ध कुणीही पकडू शकतं. फक्त पकडू शकत नाही तर गर्भवती स्त्रिया, म्हणजे ज्या प्रेग्नेंट आहेत, गरोदर आहेत, अशांनी हे महाशिवरात्रीचं व्रत पकडूच नये. कारण की 1 वर्ष नाही पकडलं तरी चालेल. कारण की महादेव हे वैरागी होते, त्यामुळे त्यांना हे व्रत त्यांचं करत नाहीत. गर्भवती स्त्रिया महादेवांच्या मंदिरात देखील जात नाहीत. त्यामुळं गरोदर स्त्रियांनी फक्त हे व्रत पकडू नये, बाकी सर्वांनी हे व्रत धरावं. आता तर या दिवशी कशाला महत्त्व आहे, तर जागरणाला खूप महत्त्व आहे. महादेवांची सेवा उपासना आपापल्या परीनं करण्याला महत्त्व आहे. रुद्राभिषेक करू शकता, शिवमहिम स्तोत्र म्हणून करू शकता, महादेवांच्या मंदिरात जाऊन यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. पांढरी वस्तू असतील किंवा पांढरं वस्त्र महादेवांना अर्पण करू शकता. तसेच कच्च्या दुधाचा जो आहे अभिषेक महादेवांना अतिशय प्रिय आहे. तर कच्च्या दुधाचा, म्हणजे जे निधसं दूध आपण म्हणतो ना, त्या दुधाचा तुम्हाला महादेवांना त्या दिवशी अभिषेक घालायचा आहे. पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. तर या पद्धतीने सेवा करायची आहे. अजून महादेवांना काय व्हावं, महादेवांना तुम्ही पांढरे तांदूळ जे थोडेसे ओलसर करायचे असे पांढरे तांदूळ अर्पण करू शकता. पांढरं गेज वस्त्र, ज्याला आपण हळद कुंकू लावणार नाही, असं पांढरं गेज वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता जी शिवपिंडीची निमुळती बाजू असते, तर तिथं म्हणजे शक्ती माता म्हणजे पार्वती माता स्थित असतात. त्यामुळे महादेवांचं जे लिंग असतं, शिवलिंग, त्यावर तुम्हाला तिन्ही बोटांनी भस्म लावायचं आहे. तर ही 3 बोटं असतात, ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची असतात. आणि जे निमुळता भाग असतो तिथं असतात पार्वती माता. त्यामुळे त्या निमुळत्या भागाला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं असतं. कधीही महादेवांना प्रदक्षिणा घालताना अर्धीच प्रदक्षिणा मारायची असते. पूर्ण प्रदक्षिणा आपण इतर देवांना मारतो तशी पूर्ण प्रदक्षिणा मारायची नसते. तर आता ज्या गरोदर स्त्रिया आहेत तर त्यांनी हे व्रत कसं करावं, तर गरोदर स्त्रियांनी उपवास धरू नये. शरीराला तो झेपणार नसतो आणि हे व्रत शक्यतो गरोदर महिलांनी करू नये. तरीही ज्यांना महादेवांची सेवा करायची इच्छा असेल तर अशांनी त्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा शिवमहिम तुम्ही फोनवरती ऐकू शकता, म्हणू शकता. अशा अनेक सेवा तुम्ही वाचन करू शकता. शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्यायाचं श्रवण करू शकता. तर ही सेवा गरोदर स्त्रिया करू शकतात. तर आता उपवासाला आपण पाहिलं की कोण उपवास धरू शकतं किंवा कोण धरू शकत नाही. आता उपवासाला काय खावं, तर भगर जी बघा असते त्याला वरई असं म्हणतात आमच्या इकडं. प्रत्येकाच्या भागात वेगळं म्हणत असतील. तर ती वरईचे तांदूळ, त्याचा कोणताच पदार्थ जो वरईपासून बनतो तो महादेवांच्या उपवासाला चालत नाही. मग अगदी ते सोमवार असतील, श्रावणी सोमवार असतील किंवा नित्यनियमाचे सोमवार जे लोक पकडतात किंवा 16 सोमवार असतात किंवा महाशिवरात्र, अशा कोणत्याच महादेवांच्या उपवासाला ही भगर किंवा जे वरईचे तांदळाचा भात वगैरे करतात तर ते चालत नाही. तर सोमवारी तुम्ही दूध, ताक, लस्सी, कोणत्याही प्रकारची फळं सगळं ग्रहण करू शकता. आणि हा उपवास एकादशीप्रमाणे असतो. 8 मार्चला तुम्ही सकाळी हा उपवास धरायचा आहे. तो 9 मार्चला सकाळी तुम्हाला महादेवांची आरती वगैरे करून तो उपवास महाशिवरात्रीचा सोडायचा आहे. महाशिवरात्री म्हणजे रात्रीचं जागरण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे शिवरात्रीला सर्वांनी जागरण करावं, महादेवांचा जप करावा, या सेवा कराव्यात. आता च्या दिवशी जवळजवळ शिवपुराणात 1000च्या पेक्षाही जास्त उपाय दिलेले आहेत. तर त्यातले आपल्याला जमतील तेवढे आपण उपाय करायला हवेत. तर त्यात आहेत ते म्हणजे
तर आपण करू शकतो, अगदी महादेवांना एक तांब्याभर पाणी वाहिलं तरी ते प्रसन्न होतात, एवढे ते भोळे आहेत. तर त्या दिवशी तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती सेवा करू शकता. शिवकवच आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात. ज्यांना शिवलीलामृत पारायण करणं शक्य नाही, मी त्याचाही व्हिडिओ अपलोड कालच केलेला आहे, तर त्यांनी ते वाचन करा. शिवलीलामृत ग्रंथ पारायण साप्ताहिक असेल, एक दिवसीय असेल, किंवा ज्यांना जमणार नाही त्यांनी 11वा अध्यायाचं तरी वाचन करा. रुद्र अभिषेक करा. शिवमहिम्न आपलं स्तोत्र आहे ते वाचा, किंवा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम आहे ते वाचा. महादेवांची तुम्हाला जी सेवा जमेल ती तुम्ही करू शकता, किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. आता काय व्हावं तेही मी तुम्हाला सांगितलं. या दिवशी जास्तीत जास्त शुभ्र वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. नारळ आणि तुळस फक्त महादेवांना व्हायची नाही, नारळाचं पाणी आणि तुळस वर्ज्य आहे. तसेच शंख आणि केवड्याचं फूल महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज्य आहे. तर तुम्ही हे काही यातलं वाहू नका. शंख असेल, शंख वाजवू नका, केवड्याचं फूल वाहू नका, नारळाचं पाणी वाहू नका, तसेच तुळस वाहू नका. आता काय वाहू शकता तर सांगितलं मी, अखंड पांढरे तांदूळ, पांढरे गेज वस्त्र, बेलफळ, बेलपत्र, धोत्र्याचं फूल, किंवा तुम्हाला थंड दूध वाहू शकता. तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता आणि भस्म लावू शकता महादेवांना. चंदन लावू शकता. ज्या शांत थंड अशा वस्तू असतात तर त्या वाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे घरात पारद शिवलिंग असणं महत्त्वाचं आहे. ज्याच्यावर नाग नाही, ज्याच्यासमोर नंदी देव नाही आहेत, अशी शिवलिंग आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे. तर हे शिवलिंग तुम्ही नक्की केंद्रामधून घ्या. ज्यांना स्थापना करायची असेल त्यांनी या शुभमुहूर्तावरती महाशिवरात्री दिवशी हे पारद शिवलिंग आणा आणि आपल्या घरात स्थापन करा. खूप सुंदर अनुभव येतात. आणि तुम्ही कोणतीही सेवा करा महादेवांची, जेव्हा ती आपण घरात पिंड स्थापन करतो तेव्हा त्या पिंडीचे उत्तर दिशेला तोंड असावे. उत्तर दिशेला तोंड असलेली सेवा कधीही चांगली, आणि उत्तर दिशेलाच तोंड निमुळत्या बाजूचं तोंड असावं पिंडीचं. जिथून पाणी जातं पहा, ती बाजू उत्तरेकडे असावी. अगदी देवाऱ्यात जरी तुम्ही शिवपिंड ठेवली तरी तिचं निमुळती जी बाजू आहे ती उत्तरेकडे होईल, या पद्धतीने ठेवावं. अशी साधी सोपी तुम्ही महाशिवरात्री दिवशी सेवा करा. आणि केस धुवू शकता का तर हो, अवश्य केस धुवावेत. पण त्या दिवशी केस धुतल्यानंतर केस स्वच्छ करावेत, त्यातून पाणी गळते अशा पद्धतीने केस नसावेत. केस धुतल्यानंतर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन या. पांढरी साडी, ड्रेस, किंवा तुमचा काही शर्ट पॅन्ट कोण असतील पाहणारे त्यांनी पांढरी वस्त्र परिधान करा. पांढरं दान करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने साधी सोपी सेवा करा आणि घरीही तुम्ही सर्व सेवा करायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.